नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर आता वाजले आहेत 5 आणि आता बनवायचे आहेत संध्याकाळचे 5 आणि आता बनवायचे आहेत आम्हाला शॉर्ट व्हिडिओ. पण झालं आहे असं, आर्यन दादा मला म्हटला की मम्मी तू चहाला ठेव आणि मी चहा करेपर्यंत तो झोपला. तर चला तुम्हाला दाखवते मी चहाला ठेवला आहे. इथे आपली चहा शिजती आहे आणि आर्यन दादा आतमध्ये मस्त झोपा काढतोय, एकदम आरामात झोपलाय तो. आता काय करायचं म्हटलं, आता 5 तर वाजलेत, कारण की मला परत नंतर संध्याकाळी 6-7 वाजता मी आज एक तर एकादशी आहे, त्यामुळे मी मंदिरात जात असते कीर्तनाला. आणि हा जर असा झोपून राहिला तर माझी सगळी कामं खोळंबतात. आता त्याला उठवते आणि बघू आता उठतोय का, कारण की तो ॲक्च्युली दमलाय. आज खूप लवकर उठला होता मॉर्निंगला आणि त्यामुळे थोडी कामं पण होती त्याची, त्यामुळे तो खूप खूप प्रचंड दमलाय. आणि म्हटलं चला तोपर्यंत थोडंसं बोलूया आपण. मला थोडंसं एका व्हिडिओबद्दल तुम्हाला बोलायचं होतं, कारण की माझी एक व्हिडिओ आहे ज्याच्यावर माझ्या सर्व भावांचे कमेंट येतात की ताई काय झालं आहे, कुणी तुम्हाला काय बोललं आहे का, काय झालं आहे असं म्हणजे ते विचारतात. तर मला सगळ्यांना सांगायचं की काहीही झालेलं नाही आहे आणि काहीही तसा विषय नाही आहे. कारण झालं आहे असं की मी ॲक्च्युली आता तुम्हाला तर माहिती आहे माझे सगळे व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ असतात, मोटिवेशनल व्हिडिओ मी बनवत असते. पण मी म्हटलं थोडंसं आपण ॲटिट्यूड डायलॉग ट्राय करूया की आपल्याला जमतात का नाही, म्हणून मग मी ते ॲटिट्यूड डायलॉग ट्राय करत होते. पण झालं असं की फेसबुकवर सगळ्यांना वाटायला लागलं की ताईंचं असं काहीतरी झालं आहे आणि ताई खूप अशा काय म्हणतात ॲंग्री झालेत, असं एकदम चिडलेत, त्यामुळे ते असे काहीतरी व्हिडिओ टाकतात आहेत. तसं काही नाही आहे. आणि मी खरं सांगू का, मला ती व्हिडिओ बनवायला खूप मजा येते. कारण की खरं सांगू, जर आपल्या मनात काही पाप नसेल ना तर म्हणजे आता बघा आपल्या मनात तर काही पाप नसतं, पण जो समोरचा माणूस जर समजा आपल्या विपरीत आपल्याबरोबर तसं वागत असेल तर तोही त्याला थोडंसं लागतात ते व्हिडिओ जाऊन. आणि मला त्याचा अनुभव आला आहे म्हणून सांगते आहे की ते व्हिडिओ जाऊन लागतात. आणि मी तर जस्ट बघा, मला तुम्हाला सांगू का, मी व्हिडिओ बनवते, माझी हाऊस आहे. शिवाय तुमच्यासारखे लोक मला खूप खूप जीव लावतात म्हणून. पण एखाद्याने ते स्वतःवर ओढून घेणं कितपत योग्य, आता बरेच जण बनवतात म्हणून काय आपण आपल्यावर ओढून घेतो का? तर तसं झालेलं आहे. आणि बऱ्याच भावांना माझ्या असं वाटते की ताईंचं काय बी नसलं काय माहिती, आता असे व्हिडिओ बनवतात आहेत. नाही, असं काही नाही आहे. ॲटिट्यूड व्हिडिओ मी ट्राय करते आहे. मला खरं तर आर्यन दादा असतो तेव्हा मग तो करतो हँडल, पण आता असं झालं आहे आर्यन दादाचं कॉलेज आहे, क्लास आहे, त्यामुळे तो कधी असतो कधी नसतो. मग ते मला जमले पाहिजे म्हणून मी थोडी ट्राय करत होते, पण आय थिंक मला ॲटिट्यूड व्हिडिओ जमत नाही. कारण मुळात ॲटिट्यूड व्हिडिओ बनवण्यासाठी आहे ना आपल्या स्वतःमध्ये ॲटिट्यूड असायला लागतं, मला असं वाटतं हां, की ॲटिट्यूड व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये ॲटिट्यूड असायला लागतं आणि ते माझ्यात नाही आहे. कारण की मी कधीच असं ॲटिट्यूड वागत नाही, मला आवडत नाही. माझं एकच म्हणणं असतं सगळ्यांना की प्रेमाने राहा, प्रेमाने वागा आणि प्रेमाने जे काही मॅटर असतील ते सॉल्व करा. कारण काय होतं माहिती का, या जगात आहे ना सगळं आपण म्हणतो हे माझं हे माझं हे माझं, पण काहीच आपल्याला घेऊन जायचं नसतं. जसं आपण एकटे आलो आहे तसं एकटे जायचं असतं. त्यामुळे कुठली आस धरू नये माणसाने. जर आस असेल किंवा आता समजा पैशाचा गर्व आहे तर त्याला ॲटिट्यूड राहणार, शिक्षणाचा गर्व आहे त्याला ॲटिट्यूड राहणार. मीही शिकलेली आहे, पण ॲटिट्यूड नाही धरायचं, कारण की ते थोड्याशाच वेळेसाठी असतं ते ॲटिट्यूड वगैरे जे काही असतं ते काही खूप काळ टिकत नाही. कारण देव जर असा काय म्हणतात, साखर जर देवाने आपल्याला दिली आहे तर त्या साखरेबरोबर कडुलिंब पण दिलेलं आहे. साखरेपेक्षा कडुलिंब जास्त औषधी असतं, त्यामुळे जास्त ॲटिट्यूड किंवा जास्त मीपणा ठेवू नये. आणि मला ते आवडत नाही ठेवायला, म्हणून मी ते ठेवतही नाही. आणि बरेच मला सगळ्यांना खरंच आभार पण मानायचे होते की सर्व भावांना बहिणींना जे काही माझे फेसबुकवर यूट्यूबवर माझे व्हिडिओ बघतात, मला कमेंट करतात, त्यांचे खरं मनापासून आभार आहेत. कारण की ते इतके छान छान कमेंट करतात
की अक्षरशः मला अजून व्हिडिओ बनवायला म्हणजे तुम्ही सपोर्ट करता. मला खूप मोटिवेशन मिळतं तुमच्यामुळे आणि मी व्हिडिओज बनवते. आणि अशीच आशीर्वाद, असंच प्रेम तुमचं माझ्यासोबत राहू दे. बाकीचा विचार करू नका, कारण मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे. खूप म्हणजे प्रचंड सुखी आहे. जेवढं म्हणजे देवानी जे दिलं आहे मला, स्वामींनी जे दिलं आहे मला, ते सुख मला म्हणजे मी तर स्वामींना आभार मानते की जर इतरांपेक्षा बघितलं तर माझं सुख खूप छान आहे. मी इतकी प्रचंड सुखी आहे माझ्या आयुष्यात आणि खूप छान वाटतं. तुम्ही जर बघत असाल तर आम्ही आमच्या जगण्याची मजा पण घेत असतो. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही, काही नाही आहे. आणि खूप छान वाटलं मला तुमचे मॅसेज ऐकून, तुमचे कमेंट ऐकून. कारण खूप भावांनी मला हे सुद्धा सांगितलं की ताई तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सांगा, आम्ही येतो. काय असेल तर नाही का, कुणी काही बोललं असेल तर आम्ही येतो, बघतो त्यांच्याकडे. तुम्ही हक्कानी बोललात ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. कारण तुमच्यासारखे भाऊ, तुमच्यासारखे बहिणी माझ्या मागे उभे आहेत. तर तोपर्यंत तरी मला कुणी काही बोलायची हिंमत ठेवणार नाही आहे. ओके. तर थँक्स सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला. धन्यवाद, आभार, बाय.